मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये ऋषी एडिटमध्ये। व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषयात झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे का आपला अलाइन मोशन आहे त्याचीच गरज लागेल आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। नवे आले असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। तर ओके भाऊंनो, जो काही आपण व्हिडिओचा डेमो बघितला असेल तो एकदम सोपा आहे एडिट करणं। तर आणि जे काही आपल्या भाऊंनो एकदम छानशी कमेंट केली होती तर 3D मोशनवरती व्हिडिओ एडिट कर, तर भाऊंनो त्याच्यासाठी स्पेशल आपण व्हिडिओ एडिट केलेला आहे। तुम्ही पण अशा प्रकारे कमेंट करत जावा। कमेंट केलं तर मी तसाच व्हिडिओ एडिट करतो, तुम्ही कमेंट करत जावा। चला तर भाऊंनो, आपल्याला त्या व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला फोटोच्या मागचं बॅकग्राऊंड कट करायचं आहे। तर आपल्याला बॅकग्राऊंड कट करण्यासाठी एक ॲप लागेल, म्हणजे फोटो रूम ॲप। तर बघू शकता की अशा प्रकारे फोटो रूम ॲप आहे, त्याला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक करून घेतल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस येऊन जाईल आणि स्टार्ट फॉर फोटो आहे आणि गॅलरीतून अशा प्रकारे तुम्हाला जो काही तुमचा फोटो आहे, तुमचा किंवा तुमच्या मॉडेलचा किंवा तुमच्या कपलचा जो काही फोटो असेल तो तुम्ही अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सिलेक्ट करून घेतल्यानंतर बघू शकते की जे काही आपलं बॅकग्राऊंड आहे ते एकदम अशा प्रकारे कट होऊन जाईल। कट झाल्यानंतर भाऊंनो इथं बघू शकते की जे काही हे ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। हे ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। इथं क्लिक केल्यानंतर इथे एक्सपोर्ट नाव दिसतं, त्याच्यावरती क्लिक करून इथं सेव्ह टू गॅलरी दिसते, ते सेव्ह करून घ्यायचं। सेव्ह केल्यानंतर भाऊंनो जेवढे पण फोटो आहेत लागतील आपल्याला तेवढे आपल्याला मागचं बॅकग्राऊंड कट करून घ्यायचं अशाच प्रकारे। आणि एवढे झाल्यानंतर जे का आपलं अलाइन मोशन ॲप्लिकेशन आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ओपन होत आहे, थोडं लोड घेत आहे आणि जे काय आपलं भाऊंनो सबस्क्राईब वगैरे करून घ्यायचं आपल्या चॅनलवरती। आणि जे काय आपलं प्रोजेक्ट नाव दिसतं त्याच्यावरती क्लिक करून इथं 3D कॅमेरा प्रोजेक्ट दिसतो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। क्लिक केल्यानंतर भाऊंनो इथं बघू शकता की जे काय आपलं इमेज लावलेलं आहे त्याला आपल्याला बदलायचं आहे सिम्पली। इथं बघू शकता इथे इमेज नाव दिसतो, इथे इमेज दिसतो त्याच्यावरती क्लिक करायचं आणि कलर्स अँड फील्डच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथं तुम्हाला अशा प्रकारे इमेज सिलेक्ट करून घ्यायची। इथं बघू शकता प्लसचं ऑप्शन दिसतं त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। क्लिक केल्यानंतर भाऊंनो बघू शकते जे काय आपली इमेज आहे ते अशा प्रकारे येऊन जाईल। आणि इथं पण आपल्याला जेवढे पण आपल्याला इमेज आहेत ते आपल्याला बदलून घ्यायचे आहे। हे पण इमेज तुम्हाला अशा प्रकारे कलर फील्डच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून तुम्हाला अशा प्रकारे इमेज बदलून घ्यायचे आहे। अशा प्रकारे बघू शकता की जे काय आपलं इमेज आहेत ते अशा प्रकारे बदलून गेलेलं आहे। जेवढं झाल्यानंतर भाऊंनो बघू शकते की इथं कॅमेराचं ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। जेवढं पण आपलं हे आहेत इमेज आहेत ते बदलून टाकायचे आपल्याला, तुमच्या किंवा तुमच्या मॉडेलचं लावून घ्यायचं। इथं बघू शकते की कॅमेराचं ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। क्लिक केल्यानंतर इथं बघू शकते की कॅमेराचं हे दिसतं त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। आता बघू शकते की अशा प्रकारे आपलं जे काही कॅमेरा रोलेक्स व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे ऑन होऊन जाईल। एवढं झाल्यानंतर भाऊंनो बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर इथं बघू शकता 3D सॉन्ग लेअर जे काय असेल ते प्रोजेक्ट तुम्हाला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर इथं प्लसचं ऑप्शन दिसतं त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि सिलेक्ट जेवढं पण लेअर असतील ते बघू शकता की सिलेक्ट ऑल लेअर आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। क्लिक केल्यानंतर परत आपल्याला प्लसचं ऑप्शनवरती क्लिक करून येतो, कॉपी 9 लेअर दिसतं त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं, कॉपी करून घ्यायचं। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं। बॅक आल्यानंतर 3D कॅमेरा प्रोजेक्टमध्ये जायचं। गेल्यानंतर भाऊंनो जो काही आपण कॉपी केलं की इथं पेस्ट करून घ्यायचं। सिम्पली इथं प्लसचं ऑप्शन दिसतं त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। पेस्ट 9 लेअर दिसतात त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। तर बघू शकता की जे काय आपले लेअर आहेत ते आलेले आहेत आणि जे काय आपलं सॉन्ग आहे त्या सॉन्गला असं धरून ठेवायचं आणि खालती ओढून घ्यायचं। जेवढं पण आपलं सगळ्यात खालती ओढून घ्यायचं अशा प्रकारे बघू शकते की अशा प्रकारे आपला व्हिडिओ येऊन जाईल। आणि एवढं झाल्यानंतर इथं कॅमेराचं ऑप्शन दिसतं, परत जे काय आपण पहिलं केलं तर ते करून घ्यायचं। इथं कॅमेराचं ऑप्शन दिसतं याच्यावरती क्लिक करायचं। इथं कॅमेराचं हे ऑप्शन दिसतं त्याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे कॅमेरा रोटेट करून घ्यायचा। तर बघू शकते की अशा प्रकारे आपला व्हिडिओ जे काय व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे तुमचा बनवून येईल। एवढं झाल्यानंतर इथं बघू शकते की एक्सपोर्ट बटन दिसतं त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि जे काही एक्सपोर्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर भाऊंनो व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।